शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. मेंढरे अजूनही कळपत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिक ओझाने जागे व्हा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही कळपत नाही. येशू बोलावी, विश्वास येऊ, तो चालवी. निर्जन दुर्गम क्षेत्रांमध्ये भटकत फिरती माझी मेंढरे. निर्जन दुर्गम क्षेत्रांमध्ये भटकत फिरती माझी मेंढरे. त्यांच्यासाठी मी दुःख सोसले, कोण सुनेल आता माझी मेंढरे. मेंढरे अभी झुडपत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिक ओझाने जागे व्हा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही कळपत नाही. येशू बोलावी, विश्वास येऊ. आजच्या म्हणण्याकरता देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 32, 24 ते 30 ही वचने. उत्पत्ती अध्याय 32, 24 ते 30 ही वचने. याकोब एकटाच मागे राहिला, तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेस स्पर्श केला. तो याकोब त्याच्याशी झोंबी करीत असता ती उखळली. मग तो म्हणाला, पहाट होत आहे, मला जाऊ दे. तो म्हणाला, तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यावयाचा नाही. त्याने मग त्यास विचारले, तुझे नाव काय? तो म्हणाला, याकोब. त्यावर तो त्यास म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्रायल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहे. मग याकोबाने विचारले, तुझे नाव काय ते सांग. तो म्हणाला, माझे नाव का विचारतोस? मग त्याने त्यास तेथेच आशीर्वाद दिला. मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनिएल असे ठेविले, कारण तो म्हणाला, मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकास आशीर्वाद देऊ. ख्रिस्तातील प्रियांनो, आपला तारणारा व प्रभू येशू ख्रिस्त याच्या श्रेष्ठ नावात सलाम. आज आपण पनिएल येथील अनुभव कोणाचा, तर याकोबाचा, त्याविषयी आपण बघणार आहोत. याकोबाच्या जीवनातील पनिएल हा केवळ एक भौगोलिक प्रदेश नव्हता, तर त्याच्या जीवनाला पूर्णपणे बदलून टाकणारा आध्यात्मिक अनुभव होता. देवाशी झालेल्या त्या भेटीमुळे त्याचा स्वभाव, त्याची ओळख आणि त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला. तेव्हा आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांनाही हा पनिएलाचा आध्यात्मिक अनुभव आवश्यक आहे. प्रियांनो, या शास्त्र भागामध्ये याकोबाने 3 अनुभव घेतलेले आहेत. पहिला, एकांतातील त्याचा आध्यात्मिक अनुभव, वचन 24 ते 26. तो एकटाच होता. देव अनेकदा आपल्या सेवकांशी एकांतात बोलतो, भेटतो, म्हणून आपण देवासोबत एकांतात वेळ घालवावा. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. मार्क 1:35 मध्ये सांगितल्याप्रमाणे तो मोठ्या पहाटे सकाळी उठून बाहेर रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली, म्हणजे पित्याबरोबर एकांतात वेळ घालवला. तसेच याकोबाबद्दल आपण पाहतो की त्याने संकटाच्या काळात
त्याने देवाला धरून ठेवले. देवाचा आशीर्वाद मिळेपर्यंत त्याने देवाला सोडले नाही. आपण येथे शिकतो की देवाशी व्यक्तिगत संगती ठेवण्यासाठी आणि आशीर्वादासाठी चिकाटीने आम्ही प्रार्थना करावी. याकोबाचा दुसरा अनुभव आम्ही या ठिकाणी पाहतो. नाव बदलण्याचा अनुभव त्याने घेतला. वचन 27 ते 29. परमेश्वराने त्याला प्रश्न केला, तुझे नाव काय? याकोबाला स्वतःची खरी ओळख कबूल करायची होती. तो त्याचे नाव सांगतो आणि म्हणतो, माझे नाव याकोब, म्हणजेच फसवणारा, टाच धरणारा. परंतु देवाने त्याचे नाव बदलून इस्रायल हे नाव ठेवले, म्हणजे माझे स्वतःचे लोक, निवडलेले लोक. प्रियानो, नवीन नाव म्हणजे नवीन ओळख, नवीन जीवन, नवीन उद्दिष्ट. देव आपला भूतकाळ बदलत नाही, पण आपले भविष्य तो बदलतो. होय, याकोबाने देवासंगती रात्र घालविली म्हणून त्याला आध्यात्मिक लाभ मिळाला. आपल्यालाही त्याच्यामध्ये असायचं आहे. पाऊल 2 कोरिंथ 5:17 मध्ये काय सांगतो? म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. होय प्रियानो, देवासमोर आपल्याला प्रामाणिकपणे कबूल करणे आवश्यक आहे. तेव्हा देव जुन्या स्वभावाचे रूपांतर करून नवीन जीवन देतो आणि आपल्या जीवनाला नवीन दिशा देखील दाखवतो. पुढे वचन 30 मध्ये तिसरा अनुभव त्याने घेतलेला आहे. तो म्हणजे दैवी दर्शन त्याला झालेला आहे. याकोब सांगतो की मी देवाला समोरासमोर पाहिले, म्हणून याकोबाने त्या जागेचे नाव पनिएल ठेवले. देवाचे मुख, होय, देवाला भेटल्यामुळे त्याचं जीवन कायमच बदलून गेलं. तो पूर्वीसारखा राहिला नाही. स्तोत्र 27:8 मध्ये दाविदाची प्रार्थना होती. तो सांगतो त्या ठिकाणी, माझे दर्शन घ्या असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तेव्हा प्रियानो, आपणही देवाच्या दर्शनाला सदा सर्वदा उत्सुक होऊया आणि प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, आजच्या वचनासाठी आभारी आहोत. पनियलाचा अनुभव जो आध्यात्मिक आहे तो आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनात येऊ दे. आम्हा प्रत्येकांना तू सहाय्य कर तुझ्या सहवासात असण्यासाठी, आणि याकोबाप्रमाणे आमचा जुना स्वभाव काढून टाक आणि नवीन ओळख आमच्यामध्ये निर्माण कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. करता बोलण्यात ओठ हवे, माझ्यासारखे चालण्यात पाय हवे. माझ्याकरिता बोलण्यात ओठ हवे, माझ्यासारखे चालण्यात पाय हवे. माझे प्रेम दाखविणारे हृदय हवे. मी मागतो तुम्हाला, मला द्याचे रे अजूनही कडेपत नाही. करोडो करोडो भटकत रहे, आत्मिक जाने जागेवा प्रभूच्या मंडळीनो. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.